तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला। सीएसएमटी बाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली, टीकाही केली। यावेळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आलाय। रॅपिड ॲक्शन फोर्स पाठोपाठ पोलिसांनी सुद्धा आंदोलकांची समजूत काढत आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं। सीएसएमटी स्टेशन बाहेर आज देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मराठा आंदोलकांची। आज सकाळपासूनच पोलीस, सर्वच दर्जाचे पोलीस अधिकारी देखील आज रस्त्यावरती उतरून या आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। रॅपिड ॲक्शन फोर्स देखील आज तैनात ठेवण्यात आलेला आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांची गर्दी आज सीएसएमटी स्टेशन बाहेर देखील आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आंदोलकांची समजूत पोलिसांकडून काढली जाते। मात्र आज देखील सीएसएमटी स्टेशनमध्ये सुद्धा आणि बाहेर देखील आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला। सीएसएमटी स्टेशन बाहेर जमलेल्या आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली, टीका देखील केली। हे दृश्य आपण बघतोय, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य सीएसएमटी स्टेशनच्या बाहेरची। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स तर रस्त्यावरती आहेच, त्या पाठोपाठ पोलिसांनी देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे। सचिन, सकाळपासून आपण बघतोय सीएसएमटी स्टेशन आणि बाहेर देखील गर्दी आहे। आत्ताची जी गर्दीची स्थिती काय सांगाल? खरं तर आता पोलिसांना या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। या ठिकाणी आता ही जी वाहतूक आहे ही वाहतूक सुरळीत करण्यामध्ये पोलिसांना या ठिकाणी यश आलंय। खरं तर सकाळपासून आपण या चौकावरती, या स्थानावरती नियंत्रण ठेवून, लक्ष ठेवून आहोत। सकाळपासून या स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि पोलिसांना आंदोलक जे आहेत ते आंदोलक पोलिसांना या ठिकाणी अवगत नव्हते। मात्र मराठा स्वयंसेवकांनी या ठिकाणी येऊन आंदोलकांना या ठिकाणी आवाहन केलं, त्यामुळे हा चौक जो आहे हा चौक मोकळा झालाय आणि पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता आपण रॅपिड फोर्स आहे। रॅपिड फोर्सच्या माध्यमातून हा चौक या ठिकाणी मोकळा करण्यात आला आहे। खरं तर एका बाजूची वाहतूक जी आहे क्राफेट मार्केट पासून तर चर्चगेट पर्यंतची वाहतूक या ठिकाणी मोकळी करण्यात आली आहे। आंदोलक जे आहेत ते या चौकाच्या एका बाजूला घेण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। ज्या आंदोलकांना खरं याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये जागा मिळत नाही अशा आंदोलकांना या ठिकाणी एका बाजूला घेण्यात आले, तर दुसऱ्या बाजूला हा जो मार्ग आहे क्राफेट मार्केटकडनं चर्चगेटकडे जाणारा मार्ग, हा मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये पोलिसांना यश आले। खरं तर जी मुंबईची रेल्वे आहे या रेल्वेच्या माध्यमातून आंदोलक या ठिकाणी दाखल होत आहेत। हे आंदोलक या चौकातून क्रॉस करताना ते आंदोलक क्रॉस करून पुन्हा हा चौक मोकळा करण्याचं काम पोलीस वारंवार करतायत। आंदोलकही कुठेतरी सहकार्य करतायत। खरं तर मराठा आंदोलकांचे जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकाच्या गाड्या या ठिकाणी सारख्या फिरत आहेत, त्यामुळे हा चौक जो आहे तो मोकळा राहण्यास या ठिकाणी मदत होत आहे। खरं तर सकाळपासून हा चौक पॅक असल्यामुळे येथील सर्व वाहतूक ही वाहतूक बंद पडली होती। हा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता। आता मात्र पोलिसांना इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात यश आलंय आणि आपण पाहू शकताय या ठिकाणची एकेरी वाहतूक जी आहे क्राफेट मार्केटकडनं तर चर्चगेटकडे जाणारी वाहतूक जी आहे ही वाहतूक सुरू करण्यामध्ये पोलिसांना या ठिकाणी यश आलंय आणि हा चौक मोकळा झालाय। आंदोलक जे आहेत हे आंदोलक या ठिकाणी एका बाजूला बसवण्यात आलेत आणि ही जी वाहतूक जी आहे ही वाहतूक सुरळीत करण्यात आलेत। त्याचबरोबर हा जो चौक आहे हा चौक आता मोकळा करण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात या ठिकाणी पोलिसांना यश आलंय। स्टुडिओ सचिन, धन्यवाद या माहितीसाठी।